आत्मवंदन सगळ्यांना. खूप प्रणाम. सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या सत्रामध्ये. आज आपण ग्रुपवर मी एक मेसेज मध्येच टाकला होता सकाळी 11च्या दरम्यान की एंजल नंबर तुम्हाला दिसत आहेत बऱ्याच जणांना. तर ह्याला एंजल नंबर म्हटलं जातं कारण एंजल हा अर्थ जो येतो ना खरं तर आपण मराठीमध्ये त्याला देवदूत म्हणतो. पण हे देवदूत कुठल्याही रूपात असू शकतात. आपले पूर्वज असू शकतात, आपले गुरु असू शकतात. अशी कुठली एनर्जी जी आपल्याशी अगदी जवळ आहे, ज्याला आपल्याबद्दल अ, आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी जे मदत करतं, ती कुठलीही एनर्जी, ऊर्जा, शक्ती असू शकते किंवा स्वतः आपण सुद्धा आपलं सबकॉन्शियस माइंड सुद्धा आपल्याला हे नंबर दाखवतं. हे असं पण असू शकतं. तर ह्याच्यामध्ये ना एंजल नंबर म्हणलं जातं कारण एंजल या शब्दाचा अर्थ काय? देवदूत म्हणजे असा व्यक्ती, अशी शक्ती जी दुसऱ्याला निस्वार्थी मदत करते. मग आता जेव्हा निस्वार्थी मदत म्हणतो आपण, तर ह्याला आपण देवदूत असं म्हणलं जातं कारण देवदूताचं मिनिंग काय? जो देवाच्या जवळ आहे, त्याचा दूत आहे आणि त्याचे मेसेजेस आपल्यापर्यंत देतो. असा कुठलाही व्यक्ती आपल्या घराच्या जवळ, आपल्याला रोजच्या आयुष्यात असणारी आपल्या घरातली व्यक्ती, आपली एखादी मैत्रीण, आपला एखादा कुणी सुद्धा माणूस जो आपल्याला रोजच्या आयुष्यात मदत करतो, तो सुद्धा देवदूत आहे. आपण म्हणतो ना, माणसामध्ये देव बघा. आपण सगळेजण कोण आहोत? त्या एक परम चैतन्याचे अंश आहोत. फक्त काय होतं इथं आल्यानंतर ह्या मायेमध्ये सगळ्यांना विसर पडलेला असतो आणि त्यामुळे लोक वेगवेगळ्या भावनांमध्ये वागतात. हे द्वैतामध्ये हे राग, मत्सर, द्वेष हे आपण सगळेजण या माणसाच्या रूपामध्ये आल्यामुळे या सगळ्याचा अनुभव घेतोय. पण खरं आतमध्ये जर गेलं, त्याचं स्वरूप जर बघितलं, त्याच्या मुळाला जर आपण गेलो, तर सगळ्यांच्या मुळाला प्रेम आहे. आणि हे आपलं मूळ स्वरूप आहे. आपण ते आत्ता फक्त आठवण करतोय, त्याची आठवण काढतोय आपण त्याला पुन्हा वर आणतोय. आणि हे देवदूत जे म्हणतात ना, एंजल म्हणतात, हे आपण सुद्धा आहोत एकमेकांसाठी. आपल्यामुळं आपल्या मैत्रिणीच्या आयुष्यामध्ये, आपल्यामुळं आपल्या घरातल्या कुठल्या तरी कुटुंबियाच्या म्हणजे जो घरातला व्यक्ती आहे त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी आपण प्रकाश देतोय. त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी आनंद आणतोय. म्हणजे खरं तर आपण पण अर्थ एंजल असं म्हणलं जातं. म्हणजे पृथ्वीवर राहणारे हे देवदूत आहेत सगळे. किती माणूस वाईट असू दे, एखादा आपल्याला माहितीतला खूप वाईट असेल, एखादा स्वभावाने खूप वाईट आहे आपण म्हणतो, पण तो माणूस कुणासाठी तरी चांगला आहे. असं होऊ शकत नाही की तो माणूस सगळ्यांसाठी वाईट आहे. कुणासाठी तरी तो माणूस काहीतरी चांगलं काम करतोय. अगदी सोडून द्या, कुणासाठीच करत नाही आपण असं समजू. एखादा माणूस खूप वाईट आहे की तो कुणासाठीच चांगला विचार करत नाही, चांगलं काम करत नाही. तरी तो माणूस स्वतःसाठी का होईना चांगला विचार करत असेल, त्याच्या स्वतःसाठी. म्हणजेच काय की ही शक्ती जी आहे ती प्रेम करणं याला माहिती या शक्तीला. म्हणजे आपल्या आतमध्ये जे चैतन्य आहे त्याला माहितीये प्रेम कसं करायचं आणि प्रेम करणं हेच त्याचं मूळ स्वरूप आहे. मग ते दुसऱ्यासाठी असेल किंवा स्वतःवरचं प्रेम असेल. मग ह्या इथे येऊन हे सगळं विसरलं असेल. पण खरं तर आपण सगळे एंजल आहोत, आपण सगळे देवदूत आहोत. आता हे जेव्हा नंबर आपल्याला दिसतात, तेव्हा हे नंबर आपल्याला दिसतात कारण आता मला एक सांगा, इतके वर्ष झाले हे नंबर कधीच कोणाला दिसले नाहीत. आपल्या सगळ्यांना आपण सगळेजण जन्म घेऊन एवढी वर्ष झाली, पण माझ्या आतापर्यंतच्या 40 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी एकदाही असे नंबर बघितले नाहीत. मला माहित नाही बाकी तुम्ही बघितले असतील नसतील. आपल्या ग्रुपमध्ये एक शिलाताई म्हणून आहेत. त्यांना हे नंबर गेले 4-5 वर्ष झाले दिसतात. तर मला त्या एक अशा माहिती आहेत की ज्यांना हे खूप आधीपासून दिसतात. त्यांनी मला सांगितलं होतं. आता तर नाही का मध्ये त्यांनी स्क्रीनशॉट पण टाकले होते. मी त्यांचं नाव ह्याच्यासाठी घेतेय कारण त्यांना 4-5 वर्ष झाले दिसतात, जेव्हा मला सुद्धा या नंबर बद्दल काही माहित नव्हतं. म्हणजे तसं बघायला गेलं तर त्यांना खूप आधीपासून दिसतात. आणि इतके वर्षाच्या आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये अम, इथं कुणी असेल तर जरूर सांगा की ज्यांना हे नंबर आधीपासून दिसतात. कारण मला हे नंबर आत्ता आत्ता ह्या मागच्या काही 3 वर्षांपासून वगैरे दिसत असतील. आता हे नंबर आत्ताच का दिसतात ह्याला पण काहीतरी महत्व आहे. युट्यूबवर तुम्ही बघितलं असेल की आपण जेव्हा एंजल नंबरचे अर्थ टाकतो, सकारात्मकता, समृद्धी, हे ते सगळं येतं. खूप लोक त्याच्याबद्दल सकारात्मक बोलतात, चांगलं बोलतात. काही लोक म्हणतात हे खोटं आहे, असं काही नाहीये, हे सगळे अंधश्रद्धा आहे, असं वगैरे सांगतात. पण मला ह्याच्या मागे ना 2-3 विषय सांगायचे. एक तर म्हणजे ना, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात ध्यानात आल्यानंतर. प्रत्येकाला ना, ज्या पद्धतीने मी ही सृष्टी या दृष्टीतून ही सृष्टी बघतीये, त्या पद्धतीने माझ्या बरोबर ध्यानात असलेली मैत्रीण बघेल असं नाहीये.
माझ्या खिडकीतून मला जे डोळ्याला दृश्य दिसते ते तिला दिसतं असं नाहीये. बरं, आता दृश्य जरी सेम असलं दोघींचं, खिडकीतून बाहेर बघितल्यानंतर झाड दिसत असेल, हे दिसत असेल, आम्ही दोघी समजा एकच दृश्य बघतोय, तरी सुद्धा मला माझा आणि तिचा दृष्टिकोनामध्ये फरक आहे. कदाचित मला झाडाचा रंग आवडणार नाही, कदाचित फुलं आवडणार नाही, तेच तिला आवडेल. तिला एखादा, ती जिथं उभी आहे तिथून एखादा पक्षी तिला जास्त दिसेल. म्हणजेच काय, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात. हे जे नंबर आपल्याला दिसत आहेत, आपण एक मिनिटासाठी असं समजू की यांना काही अर्थ नाहीये, हे केवळ अंधश्रद्धा आहे असं समजू आपण. पण इतके वर्ष झाले हे नंबर का नाही दिसले, मग आत्ताच का दिसतंय? कुठेतरी आपल्या मेंदूचा हा भाग असेल, आपल्या मेंदूचं काहीतरी सायन्स असेल की ज्यामुळे हे नंबर आपण कॅच करतोय बरोबर त्यावेळेस. आपलं अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड ते नंबर बरोबर 12-12 झालेत, 11-11 झालेत, 1-1 झालंय, त्यावेळेस बरोबर ते कॅच करते. किंवा 333, 444, त्याचं काहीतरी सायन्स असेल त्याच्या मागं, तितकी मला माहिती नाहीये. पण मला एक समजतंय की ह्या काही वर्षांपासून हे नंबर दिसतात. आणि ज्या अर्थी नंबर आत्ता दिसतात त्या अर्थी ते काही ना काही संदेश घेऊन येतात, काहीतरी सांगतायत आपल्याला. जसं मी आता एखादी प्रोग्रॅमिंग लँग्वेज कॉम्प्युटरची जेव्हा मी सुरू करते, त्या लँग्वेजमध्ये काहीतरी अर्थ असतो प्रत्येक एका एका शब्दाला, आणि त्या शब्दांच्या अर्थावरून ती लँग्वेज वरून आपण सॉफ्टवेअर बनवतो. त्याप्रमाणे हे नंबरचे सुद्धा एक ठराविक लोकांचे अनुभव ऐकून ऐकून ऐकून, त्यांचं जे मी बुकलेटमध्ये पाठवलं होतं ना एंजल नंबरचे अर्थ, तर हे जे अर्थ आहेत ना हे सर्वसामान्यपणे मिळालेले, सापडलेले, समजलेले अर्थ आहेत. ह्याचा अर्थ असा नाही की तेच फायनल आहेत. आता 555 हा नंबरचा अर्थ असू शकतो की आयुष्यात काहीतरी बदल येणार आहे. 5 हा नंबर तो सांगतो की काहीतरी बदल होईल आयुष्यात, मोठा बदल असेल. हा बदल आपल्या फिजिकल लाईफमध्ये असेल, माझ्या घरामध्ये काहीतरी चेंज असेल, किंवा माझ्या दृष्टिकोनामध्ये बदल असेल. जितकं मी पैशाला धरून असायचे आधी, इतके एक एक रुपया मोजायचे, एक एक रुपयाचा हिशोब धरून बसायचे, काटकसरीने आयुष्य जगायचे. माझ्या डोक्यामध्ये तेव्हा असं प्रोग्राम बनला होता की पैसा कष्टाने मिळतो, पैसा काही झाडाला लागलेला नाहीये, पैसा हा कष्ट केल्याशिवाय मिळत नाही, पैशासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. हे ऐकून ऐकून माझं समजा असा एक विचार, विश्वास बसलाय बाबा, की बरोबर आहे, पैसा कमवायचा म्हणजे खूप कष्ट आहेत, सहजपणे पैसा येत नाही. एक मैत्रीण भेटली आयुष्यात, तिने सांगितलं, अगं हे कुठले जुने विचार घेऊन बसले, असं काही नाहीये. आपण जितकं आपलं मनाने हे सगळं आपल्या विचारांनी घडत असतं आपलं आयुष्य. ती मला भेटली रस्त्यात, तिने मला सांगितलं आणि माझे विचार बदलले, तिचं ऐकून ऐकून ऐकून. आणि माझ्या विचारांमध्ये आता खूप मोठा चेंज आला. माझ्या विचारांमध्ये काय आलं, अरे च्छा, मी तर पैशाचं मॅग्नेट आहे. मी जिथं असेल तिथं पैसा आपोआप खेचला जातो. पैसा अगदी सहजपणे माझ्या आयुष्यात येतो. माझी सगळी पैशाची कामं सहजपणे पार पडतात. वेगवेगळ्या संधी माझ्याकडे येतात. आणि ज्या दिवशी ती मला भेटली, तिने मला हे सगळं समजून सांगितलं. लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षण, कसं आपण आपलं आयुष्य विचारांनी बदलू शकतो. त्या दिवसापासून माझे विचारच बदलले. हळूहळू माझ्या हातातून मी ज्या ज्या गोष्टीसाठी खर्च करू की नको, पैसे संपणार तर नाहीत ना, ही भीती, आपल्याला पैसा पुरेल ना, आणि असा विचार माझा बदलायला लागला. आणि मी खरोखर फील करून असं विचार करायला लागले की पैसा काय सहज मिळतो, त्याच्यात काही अवघड नाहीये. हे सगळे माझे विचार बदलत गेले आणि दिवसांदिवस मी या विचारांमध्ये राहायला लागले. साधारण महिना झाला आणि मला फरक दिसायला लागला की खरोखर कुठून कुठून पैसा माझ्याकडे येतोय. आणि त्या पैशाच्या मागे न पळता आता पैसा माझ्याकडे आपोआप यायला लागला, कारण मी त्याच्या मागे पळणं बंद केलंय, त्याची भीती बाळगणं बंद केलंय. अरे पैसा संपला तर ऑनलाईन काहीतरी बघितलं, मला शॉपिंग करायची पण नको, पैसे कमी पडतील. मी माझं मन मारलं किती वेळा तरी, पण जेव्हा ती मैत्रीण भेटली, माझा पैशाकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. सहजपणे माझ्याकडे पैसा येतो हा विचारांनी मी जगायला लागले. आणि मग त्यामुळे पैसा संपायची भीती राहिली नाही. आणि त्यामुळे होतंय काय, की आपोआप नवीन नवीन संधी येत आहेत, पैसा कुठून तरी येतोय माझ्याकडे, वेळेला मला मिळतोय. आणि हा विश्वास माझा समजा एक साधारण महिन्याभरामध्ये, मी ती आधीची मी आणि आत्ताची मी ह्याच्यामध्ये फरक पडला. आणि हाच फरक आपल्याला हे नंबर्स दाखवतात की तुझ्या आयुष्यात आता 555 आकडा मला दिसलेला आहे. पण मला असं माहित नव्हतं की हे असं आहे म्हणून. आता माझा म्हणजे काय झालं, हा माझ्या विश्वासांमधला, हा माझ्या विचारांमधला बदल झाला. हा विचार बदल आपल्याला ते नंबर सांगतात. त्यामुळे हा कुठलाही बदल असू शकतो. कदाचित मी ज्या ठिकाणी राहते ते घर बदललं मी, त्यावेळेस मला 555 नंबर दिसला. असं सगळ्यांचे अनुभव कलेक्ट करून, विचार करून, म्हणजे लोकांनी टाकलं की मला हे दिसलं, मला हे सुरू झालं, मला असे अनुभव आले, असं करत 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 ते पुस्तक काढलेलं आहे.
आणि म्हणून ते एक साधारण सर्वसाधारण अर्थ आहेत त्याच्यामध्ये. आता हे सगळं करत असताना हे नंबर आपल्याला दिसले, सगळं ठीक आहे. अ, मग माझं असं झालं की आता नंबरच बघत बसायचं. दिवसभर मग माझं सारखं लक्ष नंबर दिसतात का नंबर नाही. आपलं आयुष्य थांबवायचं नाही. आपण कुठेही त्याच्यात अडकून बसायचं नाही. ते नंबर बरोबर ज्या ज्या वेळी दिसायचे ते दिसतात, दाखवतात. ते बघायचे आणि पुढे सरकायचं. फार अडकून नाही बसायचं. अरेच्या मला आज आज हा नंबर दिसला. अरेच्या मला हे जसं उदाहरण घेऊन नाव घेऊन सांगते वर्षाताईंचं झालं त्या दिवशी त्यांना असं वाटलं की माझी कामं होतील का नाही पटपट आणि त्यावेळेसच त्यांना अगदी योगायोगाने गाडीचा नंबर प्लेट दिसणं त्यांचा बर्थ डेट हे सगळं सेम होतं. ही काय झाली ही सिंक्रोनिसिटी ज्याला म्हणतात की बाबा एकमेकांशी ते नंबर अनुरूप असल्याचं त्यांना दाखवलं. म्हणजे त्यांना काय दाखवत होतं त्यांचं सबकॉन्शियस माइंड त्यांचाच मेंदू हे सगळं एनर्जी जी आहे आता त्यांच्या मनात भीती होती माझी कामं होतील का नाही होती का नाही की त्यांना विश्वास देण्यासाठी त्यांचंच सबकॉन्शियस माइंड त्यांना समोरून बरोबर त्या गाडीच्या वेळेस त्यांची नजर जाणं ती गाडीची नंबर प्लेट त्यांना बरोबर त्यावेळेस दिसणं त्यांची बर्थडेट सुद्धा तीच असणं आणि त्यांनी अजून मला वाटतं वेळ बघितली तर असं काहीतरी 3 गोष्टी त्यांच्या समोर आल्या त्याच वेळेस. कसं काय ती गाडी समोर आल्यावर तिथंच त्यांची नजर जावी. डोळे ब्रेननुसार काम करतात हे तर खरंय. मला जे बघायचं आहे पहिला आदेश आल्यासारखे पटकन आपण डोळे आपण नजर इकडे तिकडे फिरवतो आणि बरोबर त्या गोष्टी कॅच करतो ज्या आपल्याला पाहिजेत त्यावेळेस. तर समजून घ्या हे सगळं सिंक्रोनॅसिटीमध्ये यायला लागले म्हणजे काय खरोखर आपला मेंदू आपले सगळे शरीराचे बाकी अवयव आपलं शरीर आपलं मन आपली अं, पंचेंद्रिय ही सगळी एकमेकांच्या सुसंगत व्हायला लागली आणि त्यावेळेस ते मेंदूचाच हा सगळा आणि आपलं सबकॉन्शियस माइंड अवचेतन मन ज्याला म्हणतो ते बरोबर त्यावेळेस आपली नजर तिथे जाते ते बरोबर आपल्याला त्यावेळेस दिसतं. आणि ही एनर्जी आत्ताच काय आली आता आपण एवढे वर्ष झाले जगतोय आपल्याला आधी कधी असे अनुभव नाही आले की त्यावेळेस ते नंबर दिसावेत हे दिसावं पण आताच का आलंय आताच का दिसतं हे पण महत्वाचं आहे त्यामुळे आपण ह्या गोष्टींना हे सगळं खोटं आहे हे असं काही नाही असं म्हणू शकत नाही. लक्षात ठेवा हा कदाचित ज्यांना एंजलवर विश्वास नाही एंजल बिंजल काही नसतं असलं ते आपण मान्य करू शकतो कारण कसं असतं ना आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो ना तेच आपल्याला ते आपल्यासोबत घडायला लागतं. यू बिकम व्हॉट यू थिंक. त्यामुळे आपण ज्याच्यावर विश्वास ठेवू माझ्याजवळ देव बसलाय माझ्याजवळ माझे गुरु आहेत ते खरोखर प्रकट होतात तसे ऊर्जेनी ते खरोखर आपल्याला तसे अनुभव यायला लागतात नाहीतर आपण दगडाला सुद्धा देव मानतो. तर ह्या दगडामध्ये चैतन्य आहे हा दगड म्हणजे माझा देव आहे हे जेव्हा मी श्रद्धा ठेवायला लागते त्या दगडामध्ये खरोखर ते चैतन्य उतरतं. हे कशामुळं होतं त्या देवामुळं नाही होत आपल्यामुळं होतं ही शक्ती आपल्यात आहे. आपण दिव्य आहोत आपल्यामध्ये ही दिव्यता आहे आपण सगळेजण डिवाईन आहोत. आपण त्याचे अंश आहोत त्यामुळे आपण दगडामध्ये सुद्धा देव प्रकट करू शकतो. ही एनर्जी आपली. आता तो दगडातला देव कोण जो कोणी देव असेल गणपती बाप्पा असतील हे असतील हे माझा विश्वास आहे पण खरोखर ही आपलं चैतन्य आहे आपली एनर्जी जी आपण त्या दगडात घालतोय आणि त्याला नाव देतो हे गणपती बाप्पा आहेत म्हणून. समजतंय. त्यामुळं कुठला देव आहे काय हे सगळं बाहेर आहे सोडून देऊ एक मिनिटासाठी की मला गणपती बाप्पा ह्या दगडात आहेत पण ही माझी इच्छा आहे हा माझा विचार आहे हा माझा विश्वास आहे आणि त्या विश्वासापायी त्या दगडामध्ये देव जसं आपलं भक्त प्रल्हादाचं उदाहरण ते म्हणले तुम्ही लात मारा बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला आणि त्याच्या विश्वासामुळे त्याचा विश्वास इतका प्रबळ होता की त्या खांबामध्ये सुद्धा नारायण प्रकट झाले नरसिंह प्रकट झाले. तर ह्या त्याच्या विश्वासामुळं तर सांगायचं मला ह्याचं मॉरल ऑफ द स्टोरी ह्याची समरी किंवा ह्याचा पॉइंट असा आहे ह्याच्या मागचा की बरेचसे युट्यूबर लोक एक एक सांगतो एक एक सांगतो हे एंजल नंबर असा आहे ते तसं आहे. तर हे एंजल म्हणण्याच्या मागे अर्थ असा आहे की ही जे दैवी चैतन्य आहे ते आपल्याला काय सांगतंय ह्या नंबरच्या माध्यमातून. ते कसं सांगणार आपल्याला ते आपल्याला असंच काहीतरी नंबर दाखवणार हे दाखवणार. मग आपण जेणेकरून आपण तो नंबर गुगलवर टाकावा की बाबा 444चा अर्थ काय मला सांगा. मग आता 444चा अर्थ सर्वसाधारणपणे लोकांना काय आलाय अर्थ त्याचा ते कुठंतरी कुणीतरी स्टोअर केलेलं असेल गुगलवर म्हणजे मग ते आपल्या समोर येतं हे असं असं आहे. म्हणून त्याचे मी बुकलेट जे फाईल टाकली होती ग्रुपवर त्याच्यामध्ये पण हे सर्वसाधारण अर्थ आहेत एंजल नंबरचे. ठीक आहे. तर समजून घ्यायचं की कुणी तुम्हाला असं सांगितलं अरे हे नंबर दिसला म्हणजे आता तुला पैसा मिळणार हा?" आता त्या माणसाच्या मनात बसले की हा नंबर मला दिसला म्हणजे मला लकी आहे माझ्यासाठी आता पैशाचा काहीतरी फायदा होणार. मग तो माणूस काय करेल की त्याच विश्वासाने जगत राहील आणि जेव्हा जेव्हा तो नंबर दिसेल त्याची ती पॉझिटिव्हिटी त्याचं ते व- मेंदू तसाच काम करायला लागेल ना. मग त्या पद्धतीने खरोखर त्याच्या बाबतीत तसंच घडल.
अजून 2-3 वेळा त्याच्याकडे पैशाची कामं येतील, पैसा मिळेल. अजून त्याचा विश्वास प्रबळ होत जाईल, की हा नंबर दिसला की मला पैसे मिळतात. 6 नंबर हा आपण शुक्राचा नंबर म्हणतो, 6 नंबर. कदाचित एखाद्याला असं दिसलं, की काहीतरी पैशाचं काम होतं ना, 666 दिसलं. तो माणूस तेच धरून बसेल, की अरे, हे नंबर दिसला आणि लगेच माझे पैसे मिळाले. त्याच्या डोक्यात काय बसलं? हा नंबर दिसला, की माझं पैशाचं काम होणार. तो आयुष्यभर त्याच विचारसरणीनी, त्याच विश्वासाने जगत राहील आणि तो विश्वास त्याचा इतका प्रबळ होत राहील, इतका प्रबळ होत जाईल हळू की त्याच्यामुळं तसं घडायला लागेल पुढे जाऊन. म्हणजे हे काय आहे माहिती हे सगळं इट्स माइंड आपलं सगळं तयार करतं हे सगळं आपलं. हे जे अवचेतन मन आहे. पण मी इतके दिवस हे जास्त का सांगत नव्हते? कारण मला काय वाटतं, की जे दिसत आहे, जे होत आहे ते होऊ द्या. आपण त्याच्यामध्ये इंटरफेअर करायला नकोय. एखाद्याला जर त्याच्यातून सिग्नल मिळतायत, नंबर्स दिसतायत, तर कदाचित नाही, ती डिव्हाइन इच्छा आहे म्हणूनच ते सगळं होतंय. त्याच्यामध्ये मी जाऊन काहीतरी सांगणार आणि मग त्याच्यामध्ये इंटरफेअर झाल्यासारखं होईल. पण माझी ही सुद्धा इच्छा नाही, की आपण सगळ्यांनी त्या नंबरमध्ये खूप अडकून बसावं. दिसतायत तर दिसतायत. त्याच्यातनं आपण लिहून घ्यायचे, की आज डायरीमध्ये मला हे नंबर दिसले आणि काय काय घडलं माझ्यासोबत. मग त्यावरून आपण आपला अभ्यास करायचा, की मला हे नंबर दिसल्यावर त्या दिवशी माझ्या मनामध्ये काय विचार होते बाबा? खूप नकारात्मक होते का? नकारात्मक खूप आपण विचार करत असू, खूप वेगळ्या ट्रॅकवर जात असू, 11-11 नंबर दिसला. तो काय सांगतो? की तू खूप नकारात्मक विचार करतोय. सकारात्मक राहा. थोडंसं पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न कर. इतकं निगेटिव्ह टोकाचं विचार करायची गरज नाही. काय होईल फार तर फार. दुःख होईल, रडू होईल, पैशाचा लॉस होईल, हेल्थ खराब होईल. ह्याच्या व्यतिरिक्त काही होणार नाहीये. हे आपल्याला म्हणजे इतकं आपण टोकाचे विचार करून झाले, की आपण पुन्हा ट्रॅकवर येतो. आपण सकारात्मक विचार करायला लागतो. म्हणून म्हणून आपले जे संस्थेचे आपले संस्थापक आहेत, पितामह पत्रीजी, त्यांचे विचार जरूर ऐका तुम्ही YouTubeवर जाऊन. त्यांनी एकच सांगितलं, की तुम्ही ह्या चमत्काराच्या, ह्याच्या सिद्धीच्या, त्याच्या मागे पळू नका. हे सगळं आपण क्रिएट करतो. ही आपली विचारशक्ती आहे, जी हे सगळं आपल्याला वास्तवात आणतं. त्यामुळे आपण फक्त आणि फक्त ध्यानाकडे लक्ष द्या. जितकं आपण ध्यान करत राहू, वेळ मिळेल तसं, तसं हळू-हळू तसं हळू आपल्याला या गोष्टी आपोआप समजायला लागतील, की आपणच आहोत सगळं. हे सगळं एव्हरीथिंग इज विदिन अस. आपण ब्रह्म आहोत. अहम ब्रह्मास्मी. आपल्यातच जे म्हणतात ना, जे पिंडी ते ब्रह्मांडी. जे आतमध्ये आहे तेच ब्रह्मांडात समोर आहे. मला जे वाटतं ना माझ्या खोलीत आत्ता कुणीतरी आत्मा आहे, कुणीतरी भूत बसलंय माझ्या साईडला. मी जर तसाच विचार करायला लागले ना, लक्षात ठेवा ती ऊर्जा तशीच प्रकट होते. आणि मग आपण म्हणणार, "अरे अच्छा मला काहीतरी ना काळी सावली दिसली." दिस इज ऑल माइंड. हे सगळं माझं मनाचं बनवलेलं आहे. माझ्या मनातून येणारे जे नकारात्मक विचार आहेत, कुणीतरी आहे माझ्या खोलीत बसलंय माझ्या शेजारी, तसा विचार केला की तसंच प्रकट होणार. कारण आपण इतके दिव्य आहोत, आपल्यात तितकी शक्ती आहे, की आपल्याला पाहिजे ते आपण आपल्या वास्तवामध्ये आणू शकतो. आता ही शक्ती आपण कशी वापरायची हे आपल्यावर आहे. आपण जर असा नकारात्मकच विचार करत बसलो, आज मी बाहेर पडल्यावर काहीतरी होणार वाईट, की त्या शक्तीचा वापर आपण आपल्या आयुष्यामध्ये सगळं सकारात्मक मिळवण्यासाठी करायचं. हे आपल्यावर आहे. तो चॉईस, तो पर्याय आपण निवडायचा. सकाळी उठल्या-उठल्या मी जेव्हा आभार व्यक्त करते, तेव्हा मी परमात्म्याला म्हणते, की आजचा दिवस माझ्या सर्वोत्तम हिताचा होऊ दे. हे एकच वाक्य वापरायचं लक्षात ठेवा. माझा दिवस आजचा सर्वोत्तम हिताचा होऊ दे. आणि मी तुझ्या सगळ्यासाठी आभार व्यक्त करते. हे जे श्वास आहेत, हे तुम्ही आभाराची ऊर्जा वापरायला सुरू करा. आणि ज्या ह्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याकडे शक्ती आहे ना, ती तुम्हाला आयुष्यात जे पाहिजे ना, त्याच्या मिळवण्याच्यासाठी, ते तुम्हाला जे काही इच्छा आहे त्याच्यासाठी वापरायला सुरुवात करा. डोळे मिटून शांतपणे जेव्हा आपण त्या गोष्टी व्हिज्युअलाइज करायला लागतो, एकदा ते डोळ्यापुढे आणलं, पुन्हा शंका घेत बसायचं नाही. आता ते कसं होणार? इतकं अवघड काम आहे. मला कसं मी एवढं माझं स्वप्न पूर्ण होईल का? हा विचार आपण सोडून द्यायचा. आणि हे जेव्हा आपण प्रॅक्टिसनी व्यवस्थित जमायला लागतं, करायचं आणि सोडून द्यायचं. काही महिने जातील एखादी गोष्ट पूर्ण व्हायला, पण ती येणार. जितकं आपण विश्वासाने करू, त्याच्यामध्ये किती विश्वास टाकू आपण, किती प्रेम टाकू. प्रेमाने सुद्धा, की मला कुणाला दाखवायचं म्हणून नाही, माझ्या मैत्रिणीला दाखवायचंय किंवा माझ्या फॅमिलीला दाखवायचं, की मी किती हुशार आहे, की मला कसा भारी जॉब मिळालाय, की माझा नवरा किती हे जे दाखवणं ह्याच्यासाठी नाही. मला स्वतःला समाधान मिळायला पाहिजे. मला माझं ही इच्छा आहे आतून, कारण मला माझ्या आत्म्याचं ते कॉलिंग आहे. माझ्या आत्म्याला हे पूर्ण करायचं ह्या जन्मामध्ये. मला हे अनुभव घ्यायचेत माझ्यासाठी. त्या परमात्म्याकडून हे सगळं होतंय. असे सगळे विचार ठेवायचे. प्रेमाचे म्हणजे म्हणू शकतो ना दैवी असे विचार. कुणाला दाखवण्यासाठी, कॉम्पिटिशन, प्रतिस्पर्धा करण्यासाठी नाही ठेवायचे.
किंवा द्वेष, मत्सर हे त्याच्या मागे भाव नकोय. जेव्हा आपण हे करतो ना, तेव्हा आपल्याला समजतं की हे खरंच आपल्याला मदत करतं. आपण विचार करायला आणि ती गोष्ट माझ्या आयुष्यात यायला. तर हे एंजल नंबर जर दिसत असतील, त्याला मी एंजल नंबरच म्हणेन, कारण खरोखर ती एक दैवी शक्ती, दैवी ऊर्जा आपली जरी असली तरी ती दैवीच आहे. जरी आपलं मन ते प्रकट करत असेल त्यावेळेस 5-5-5 मला बरोबर माझी नजर गेली. तर माझंच मन आहे ना, जे मला तिथं घड्याळ बघ आता. मग मी लगेच कमांड मिळायला मिळायला लगेच बघते किती वाजले. आणि तो नंबर मला दिसला. तर म्हणजे काय हे सगळं प्रकटीकरण जे आहे हे सगळं माझ्याकडनंच होतं. त्यामुळे मी सुद्धा दैवीच आहे ना, म्हणून म्हणायचं की एंजल नंबर, बाकी काही नाही. तर युट्यूबवर असे वेगवेगळे व्हिडिओ असतील. त्यातले काही अनुभव तुम्हाला मॅच होत असतील, लिहून ठेवा डायरीत, की बरोबर या दिवशी असं घडलं. मी कुठल्या तरी वेगळ्या ट्रॅकवर गेल्यावर हे नंबर दिसतायत मला. तर काय अर्थ असेल त्यांचा, काय सांगतायत मला हे बघा. आणि त्यानंतर ठरवा की आपल्याला त्याचा अर्थ कसा घ्यायचा आहे ते. तर आपण सगळेजण, वैभवीने काहीतरी टाकलंय, एक मिनिट. I agree with you. Once I saw black cat crossing my way, and as soon as I went home, I received unexpected money. आणि जेव्हा जेव्हा ती मांजर आडवी जाते मला नक्की पैसे येतात. आता तर मी मुद्दाम त्या कॅटची वाट बघत जाताना बघा. काळी मांजर आडवी जाणं हे चांगलं नाही आपण असं म्हणतो, अपशकुने म्हणतात. पण तिला असं होतं की काळी मांजर आडवी गेली की तिला पैसे मिळतात. सो हे सायन्स असू शकतात हं. कारण कसं असतं ना, तुमच्या सबकॉन्शियसला सगळं माहिती, पुढे काय होणार आहे, मागे काय झालंय, सगळं त्याला माहित असतं. आपलं सबकॉन्शियस म्हणजे आपला हायर सेल्फ, आपली उच्च आत्मा आपण ज्याला म्हणतो, त्याला सगळ्याची माहिती आहे. त्रिकाळदर्शी असतो तो, भूत भविष्य वर्तमान. त्यामुळं ते बरोबर कॅच करतात असे. आता हे जे साईन आहे ना मांजराचं, आता बरोबर तिला दरवेळेस ते दिसावं आणि पैसे मिळावेत घरी गेल्यानंतर, किंवा म्हणजे ती वाट बघत बसल्यासारखं. म्हणजे काय होतं की हे साईन पण देतात जे आहेत ना, हे आपलंच मन जेव्हा जागृती होते मनाची. आता इतके दिवस हे साईन दिसत पण असतील आपल्याला, एक 7-8 वर्षापूर्वी, पण आपलं लक्ष नव्हतं तेव्हा. पण आता आपण लक्ष देतोय, आपलं अवेअरनेस वाढलाय. हे पण एक बाजू लक्षात घ्या सगळ्यांनी. आत्ताच्या काळातच का अवेअरनेस आलाय सगळ्यांना. म्हणजे अक्षरशः मी तुम्हाला सांगते, इन्स्टावर वगैरे पण ह्याच्या रील आहेत की 11-11 दिसला, 12-12 दिसला. आणि अगदी माझ्या घरातलं उदाहरण माझे मिस्टर, जे कधी ध्यानाला बसले नाहीत, जे कधी रेकी करत नाहीत, कधी त्यांचा विश्वास नव्हता या गोष्टीवर. ते हसायचे जेव्हा मी त्यांना सांगायचे. पण आता त्यांना सतत मोबाईलवर, टीव्हीवर, कुठे 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 हे नंबर्स दिसतात आणि ते मला सांगतात, हे बघ मला 21-21 दिसतोय बघ, 22. म्हणजे काय की त्यांना सुद्धा हे नंबर दिसतात, जी लोक ध्यानात नाहीयेत. म्हणजेच काय, कुठेतरी ती एनर्जी येते, जी एनर्जी आपल्या मेंदूला म्हणा, नर्वस सिस्टमला आपल्या ऍक्टिव्ह करायचं काम करते आणि आपल्या सगळ्यांमध्ये जागृती आणते. अवेअरनेस आलाय आपल्या सगळ्यांमध्ये, एवढा तरी सगळ्यांना विश्वास आहे. त्यामुळे आधीपेक्षा नक्कीच काहीतरी वेगळं घडतंय, काहीतरी परिवर्तन, काहीतरी एनर्जीमध्ये चेंज आहे, हे मात्र नक्की. येणाऱ्या काळामध्ये आपण जसं जसं साधना करू आपली आपली, तेव्हा आपल्याला या गोष्टी अजून समजत जातील. तर आपण फार ह्याच्यात अडकून बसायचं नाही, फक्त आपलं ध्यान करत राहायचं, रेकी करत राहायचं. आपण सगळेजण आजच्या आपल्या ध्यानाची सुरुवात करू. मी आज थोडा ह्याच्यावर जास्त वेळ घेतला, कारण मला खरोखर असं वाटतं की जास्त ह्याच्यामध्ये ना अडकून बसलं नाही पाहिजे. आपण सगळेजण एक मोठा श्वास घेऊन आपल्या ध्यान अवस्थेमध्ये एक दीर्घ श्वास घेऊ. नाकाने एक मोठा श्वास आणि आपल्या तोंडातून ती सगळी हवा बाहेर काढून पूर्ण रिलॅक्स करा स्वतःला. सगळ्यात आधी आपण परमात्म्याची आणि आपल्या आतमध्ये असणाऱ्या परमात्म्याचा अंश जो जीवाच्या रूपाने राहतो, त्याचे आभार व्यक्त करू. एक दिव्य अंश आहे, मी साक्षात परमात्म्याचा, परम चैतन्याचा भाग आहे. मी सगळ्यात आधी माझ्या आत्म्याचे आभार व्यक्त करते, जो माझ्याशी सतत जोडलेला आहे.
आज दिवसभर मला मिळालेल्या सर्व साधनांचे मी आभार व्यक्त करते. अन्न, पाणी, हवा, वस्त्र, निवारा, फळं, फुलं, निसर्गाचा मी अनुभव घेतला. माझ्या घरामध्ये जी उपकरण आहे, साधन आहेत, त्या सगळ्यांचा मी वापर करते. त्यासाठी मी आभार व्यक्त करते. वेळच्या वेळी मला आज अन्न मिळालंय त्यासाठी मी आभार व्यक्त करते. त्या धरणी मातेचे आणि त्या सगळ्या शेतकरी बांधवांचे जे उन्हामध्ये, पावसामध्ये अन्नाची लागवड करतात, धान्याची, आणि आपल्यापर्यंत पुरवतात. त्या सर्व कष्टकरी दिव्य आत्म्यांचे मी आभार व्यक्त करते, जे शेतकऱ्यांच्या रूपामध्ये या पृथ्वीवर अनुभव घेत आहेत या जीवनाचा. शेतामध्ये राबणारे ते बैल असतील, आणि इतर सगळे प्राणी, ट्रॅक्टर असतील, ज्यांच्या मदतीने ही धान्याची लागवड केली जाते, त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते. त्या काळ्या मातीमध्ये बी पेरल्यानंतर त्याला लागणारं खत पाणी, त्याला लागणारं ऊन, ही फोटोसिंथेसिस प्रोसेस उन्हामुळं, सूर्यामुळं पूर्ण होते आणि ते धान्य उगवतं. ज्वारी, गहू, तांदूळ, सगळ्या डाळी, फळभाज्या, पालेभाज्या, सगळ्यांचे मी अनेक 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 आभार व्यक्त करते. माझ्या शरीराचं, माझ्या कुटुंबाचं पालन पोषण होतं. मी एक चांगलं आयुष्य जगू शकते, त्यासाठी आभार आहे. माझ्या घरचा गॅस शेगडी, ज्याच्यावर मी अन्न शिजवण्याची प्रक्रिया पूर्ण करते, त्या अग्निदेवतेचे मी आभार व्यक्त करते. तुझ्यामुळे मी शिजवलेलं अन्न खाऊ शकते. माझ्या बँकेत, घरात असलेलं सोनं नाणं, पैसा, संपत्ती, जितकं काही माझ्याकडे आहे त्या सगळ्यासाठी मी, हे परमात्मा, हे सगळं तू दिलेलं आहेस, तू देतोयस म्हणून मी सगळ्या वस्तू खरेदी करू शकते, सगळ्याचा उपभोग घेऊ शकते, त्यासाठी मी तुझे अनेक आभार व्यक्त करते. सर्व पैशाचे, त्या लक्ष्मी मातेचे मी अनेक आभार व्यक्त करते. धन्यवाद. ज्या कुठल्या शक्ती, दैवी शक्ती माझ्यासोबत आता काम करतायत, मला मदत करतायत, मार्गदर्शन, वेगवेगळे मेसेजेस, संदेश माझ्यापर्यंत येत आहेत. माझ्यासोबत माझे गुरु, देवता, एंजल, आर्कएंजल, जे कोणी आहेत त्या सगळ्यांना मी अनेक 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 धन्यवाद देते. थँक्यू, थँक्यू. जितक्या विश्वासाने हृदयातून आपण ही वाक्य म्हणू, तितकं आपलं आयुष्य बदलत जाईल. माझ्या सुंदर निरोगी शरीरासाठी मी आभार व्यक्त करते. आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर आपल्या अगदी हृदयापासून म्हणा, माझं शरीर पूर्ण निरोगी आहे आणि इतकं वजन आपल्याला पाहिजे, तो आकडा म्हणा, माझं वजन आत्ता इतकं आहे, त्यासाठी आभार. फक्त म्हणा, डोळ्यापुढं स्वतःला इमॅजिन करा, कल्पना करा
निरोगी, माझं शरीर सुंदर, अगदी हेल्दी झालेलं आहे. स्वतःला व्यायाम करताना, योगासन करताना बघा. मी अगदी आरामात योगासनं करतेय, व्यायाम करतेय, फळं खातीये, सॅलड खातीये. सगळं जितकं आपल्याला स्वतःला हेल्दी बघता येईल तितकं डोळ्यासमोर आणा. मी स्वतःची काळजी घेतेय. आपला स्वतःचा चेहरा आणा डोळ्यापुढे आणि स्वतःच्या चेहऱ्यावरचं हसू बघा. आपण स्माइल करतोय, हसतोय. जेव्हा आपण आनंदात असतो, कुठला विनोद करत असतो, तेव्हा अगदी खळखळून हसतो. किंवा एखादी कॉमेडी सिरियल बघतोय तेव्हा कसं हसू येतं, त्याप्रमाणे स्वतःचा चेहरा आत्ता या क्षणाला आठवा. मी जास्तीत जास्त वेळ आनंदाच्या, हास्याच्या ऊर्जेमध्ये असते. माझ्या आतमध्ये जो आनंद आहे, प्रकाश आहे, सुख आहे, ते सतत बाहेर जात असतं आणि बाहेर सुद्धा मी तेच प्रकट करते. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. ह्याच ऊर्जेमध्ये, ह्याच विश्वासामध्ये एकदा फक्त आपण सर्व मास्टर्स, आर्कएंजल सगळ्यांचे आभार व्यक्त करू, जे जे आपल्या पृथ्वी मातेला, आपल्या सगळ्यांना मदत करतायत अदृश्य सूक्ष्म रूपाने. थँक्यू. आणि असंच हळूहळू ह्याच ऊर्जेमध्ये आपल्या श्वासांवर लक्ष देणं सुरू ठेवा. पुढचे काही क्षण ह्याच शांतीमध्ये, ह्याच विश्वासामध्ये आपलं सगळं लक्ष श्वासांवरच राहू दे.
ज्यांना अजून थोडा वेळ या ऊर्जेमध्ये बसायचं ते बसू शकता. बाकी सगळेजण आपण दोन्ही हात डोळ्यांवर घेऊन जाऊ. 5, 4, 3, 2, 1, 0. अगदी सावकाश डोळे उघडू.